महाराष्ट्रातील एक अद्वितीय आणि त्या काळचं स्थापत्य, बांधकाम, आर्किटेक्चर दाखवणारं आणखी एक महाराजांचं स्मारक. मी बोलतोय रत्नागिरीमधल्या रत्नदुर्ग किल्ल्याबद्दल. तुम्ही इथले स्थानिक असाल तर पटकन तुमचं नाव लक्षात येईल, ते म्हणजे भगवती किल्ला. कारण असे की या किल्ल्यावर भगवती आईचं एक प्राचीन मंदिर आहे. अगदी स्वच्छ, नीटनेटकं आणि शांत कारभार असेल म्हणजे विषय हार्ड. नमस्कार मंडळी, मी संकेत. पहिलं तर धन्यवाद. माझ्या पहिल्या 2 व्हिडिओजना तुम्ही छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मी आभारी आहे. सो गोईंग फॉरवर्ड, रत्नागिरीमध्ये सध्या रस्त्याचं काम चालू आहे आणि ते पण जोरात. त्यामुळे हा सगळा लवाजमा उंडावा लागतो. असं स्वतःला पॅक नाही केलात तर मग विषय संपला. त्या मित्रांनो आणि त्याच्या मैत्रिणींनो, कुठल्याही गडावर जात आहे तर आपली मर्यादा आणि नेलेला पण खाद्यपदार्थ याचा कचरा आपण सांभाळायचा आहे, हे डोक्यात ठेवा. आपल्या महाराष्ट्राला आणि एकूणच भारताला प्राचीन मंदिरांचा खूप मोठा इतिहास आहे. आता जेव्हा मी हा व्हिडिओ एडिट करतोय तर या ठिकाणी जवळजवळ 400 वर्षापूर्वीचं शिवलिंग मंदिर सापडलं आहे. या तुम्हाला भगवती देवीचं मंदिर दाखवतो. याची स्थापना ही दर्या सारंग कान्होजी आगरे यांनी केली. मंदिराची ठेवण आणि रंगरंगोटी खूप छान आहे. आजूबाजूचा परिसर खूप स्वच्छ आणि नीटका आहे. मंदिराची शिल्पकला तशी साधी पण आकर्षक. मी कुठल्याही मंदिरात गेलो तरी 10-15 मिनिटं शांत बसतो. काही मागत नाही, काही सांगत नाही, फक्त समोर असलेल्या देवाला जे दिलंयस त्याबद्दल धन्यवाद बोलतो. आपण कृतज्ञ असावं असं मला वाटतं. किल्ल्यावर फिरताना आपल्याला किल्ल्यावर येताना जे बांधकाम बघायला मिळतं ते बांधकाम म्हणजे नवीन निर्माण होणारी सृष्टी आहे. गडावरून काय कमाल दिसते नाही. मी रेकॉर्ड करतोय ते दुपारी. जर दुपारी एवढं सुंदर दिसत असेल तर सनराईज आणि सनसेट म्हणजे माहोलच. मी हा व्हिडिओ शूट करतोय तेव्हा ख्रिसमसचा लॉंग वीकेंड आहे. सो गडावर खूप लोक पाहायला मिळाले. प्रायव्हेट गाड्या असेल, शाळेच्या सहली असतील, अशी लोक इथे आलेत. पर्यटन दृष्ट्या बघितलं तर अतिशय समाधानकारक बाब. कारण आत्ताच्या पिढीला मार्वलचे हिरो हे जग वाचवतात हे माहिती आहे, पण आपल्याला आपल्या संस्कृतीला कोणी वाचवलं हे त्यांनी बघणं, अनुभवणं आणि आपण दाखवणं फार आवश्यक आहे. कारण मूवी आणि कार्टूनमधले हिरो हेच खरे हिरो असतात, हा गोड गैरसमज त्यांचा दूर केला पाहिजे. मी 6वीला असताना माझ्या शाळेने सहल काढली होती. तेव्हा आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेलो होतो. त्या आठवणींना लवकरच उजाळा मिळो आणि माझं परत एकदा जाणं हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. असो, इथल्या धार्मिक उत्सवांबद्दल थोडंसं सांगतो. या ठिकाणी भगवती देवीचा म्हणजेच नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसा दिवाळीच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी असते. गडावरून दिसणारं नैसर्गिक आणि अरबी समुद्राचं सौंदर्य हे भन्नाट आणि कमाल आहे. तुम्ही रत्नागिरीमध्ये कधी आलात तर इथे नक्की या आणि इथला अनुभव घ्या. चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूया एका नवीन ठिकाणासहित. तोपर्यंत टेक केअर अँड स्टे पॉझिटिव्ह.